Hello, friends. All of you know tenses are the backbones of English. आपण मराठीमध्ये काळ टेन्सेस म्हणजे काळला या इंग्रजीचा बॅकबोन कणा असं म्हणतो. तुम्ही जर फ्लुएंट असाल टेन्सेस मध्ये तर इंग्लिशमध्ये रायटिंगमध्ये तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येऊ शकत नाही. आज आपण एकाच तासामध्ये टेन्सेस सगळ्या प्रकारचे घेणार आहोत. Here, the types of the tenses: present tense, past tense and future tense. मराठीप्रमाणेच यामध्ये वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ असे 3 काळ असतात. आणि या प्रत्येकी काळाचे पुढे 4 उपप्रकार पडतात. 4 सब टाइप्स ऑफ द प्रेझेंट टेन्स: सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स अँड प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. असेच या पास्ट टेन्सचे आणि फ्युचर टेन्सचे प्रत्येकी 4 टाइप्स आहेत. असे एकूण आपल्याला 4 त्रिक 12 टोटल 12 टेन्सेस शिकायचे आहेत. लेट अस स्टडी ऑल दोज टेन्सेस one by one. The first one is simple present tense. पहिला साधा वर्तमान काळ. मराठीमध्ये याला साधा वर्तमान काळ म्हणतो. सेंटेन्स कन्स्ट्रक्शन त्याची सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट अशी असते. पहा, पहिल्यांदा कर्ता, त्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप आणि कर्म. इथे एक रूल आहे याच्यामध्ये. इफ द सब्जेक्ट इज थर्ड पर्सन सिंग्युलर, हा जो कर्ता आहे थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर हे जे वर्ब आहे त्याला यस किंवा ईएस लागतो. पाहता इथे खाली उदाहरणं दिले, तुम्हाला कळेल. सीमा हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, त्यामुळे इथं एस प्रत्यय त्याला लागलेला आहे. इथं सुद्धा केशव थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, यस लागलेला आहे. मग आता थर्ड पर्सन कोणते असतात? ही, सी, इट आणि कोणताही सिंग्युलर नाम, एकवचनी नाम आहे, हे सगळे थर्ड पर्सन सिंग्युलर आहेत. हे जर आलेले असतील तर आपल्याला तिथं यस किंवा ईएस प्रत्यय या वर्बला लावायला लागतो. पहिलं सेंटेन्स पहा. सीमा रीड्स न्यूजपेपर डेली. मराठीमध्ये याचा अर्थ होईल सीमा दररोज वर्तमानपत्र वाचते. मराठीमध्ये अर्थ घेताना शेवटी त, ता, ती अशी बाराखडी येते शेवटच्याला. दे प्लांट मेनी ट्रीज. ते पुष्कळ झाडे लावतात. केशव फीड्स द स्पॅरो. केशव चिमण्यांना खाऊ घालतो. राधा स्वीप्स द यार्ड. राधा अंगण झाडून घेते. शशांक ब्रिंग्स अ न्यू कार. शशांक नवीन कार आणतो. इथं तुम्ही पाहिलं तर शशांक राधा हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे म्हणून यस लागलेलं आहे इथं, आणि दे मध्ये मात्र इथं यस लागलेलं नाहीये. याच्यातली निगेटिव्ह सेंटेन्सेस आपण प्रत्येक टेन्सची 4 टाईप पाहणार आहेत. पहिले असर्टिव्ह विधानात्मक वाक्य, निगेटिव्ह नकारार्थी वाक्य. नकारार्थी वाक्य करताना पाहता ही आलेले आहे म्हणून आपण डज नॉट वापरतोय. म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर आला तर तुम्ही डज नॉट वापरायचंय. अदरवाईज फर्स्ट पर्सन आणि सेकंड पर्सनला तुम्ही डू नॉट वापरायचंय. ही डज नॉट लाईक माय आयडिया. त्याला माझी कल्पना आवडली नाही. मीना डज नॉट क्लीन द बोर्ड. They do not accept the challenge. The king does not notice the small girl. We do not make any mistake. इथं पाहता आता मीना, ही आणि किंग हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहेत म्हणून इथं आपण डज नॉटचा वापर केलाय आणि इतर ठिकाणी आपण डू नॉट वापरलेले आहे. तिसरा व्हर्बल क्वेश्चन्स. आपण सिंपल प्रेझेंट पाहतोय त्याच्यामधला तिसरा टाईप व्हर्बल क्वेश्चन्स. व्हर्बल क्वेश्चन करताना फक्त या दोघांच्या अदलाबदल केलेली असते. पहा, सिंपल वाक्य काय? दे प्ले क्रिकेट ऑन एव्हरी संडे. दे डू च्या ऐवजी डू दे असं केलेले आपण. डज सी आन्सर ईच अँड एव्हरी क्वेश्चन. ती प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देते का? डू वी ऍग्री विथ अवर टीचर. आपण आपल्या शिक्षकांशी सहमत आहोत का? डज राजू वर्क हार्ड. राजू खडतर काम करते का? डू यू नो अबाउट माय प्रॉब्लेम. इथं तुम्ही पाहताय थर्ड पर्सन असेल तिथं डज ने सुरुवात केलेली आहे आणि फर्स्ट सेकंड असेल तिथं डू ने सुरुवात केलेली आहे. हे जे सगळे व्हर्बल क्वेश्चन आहेत त्याला जर तुम्ही WH शब्द जोडला तर ते होतात WH क्वेश्चन. फॉर एक्झाम्पल इथं जर तुम्ही वाय जोडलं तर वाय डू दे प्ले क्रिकेट ऑन एव्हरी संडे. ते दर रविवारी क्रिकेट का खेळतात. किंवा
हाऊ डज सी आन्सर ईच अँड एव्हरी क्वेश्चन, प्रत्येक प्रश्नाचं ती उत्तर कसं देते. म्हणजेच काय रे, व्हर्बल क्वेश्चनला डब्ल्यूएच क्वेश्चन जोडला की डब्ल्यूएच क्वेश्चन सेंटेन्स कन्स्ट्रक्शन सुरू होते. आता खाली काही वाक्य घेतलेत आपण. वाय डू यू रिफ्यूज माय ऑफर, वेन डज सी रिसाइट द पोएम. याचा जर मराठीतून अर्थ काढायला सांगितलं तर काय कराल. वेन डज सी रिसाइट द पोएम, ती कविता केव्हा पाठ करते. वेअर डू यू कीप माय पेन, तू माझा पेन कोठे ठेवतोस. विच कलर डू यू लाईक मोस्ट, तुला कोणता रंग जास्त आवडतो. हाऊ डज सी कम्प्लीट द वर्क, ती तिचं काम कम्प्लीट कसं करते. इथं हा सिंपल प्रेझेंट आहे तो संपतोय. आपण प्रत्येक वाक्य हे 4 प्रकारामध्ये घेतोय. समजा आता आपण एक सिंपल वाक्य घेतलं. राम इट्स अ मँगो. राम इट्स अ मँगो. हेच निगेटिव्ह करायचं असेल तर कसं करायला हे. राम डज नॉट ईट अ मँगो. काय केलं आपण त्याच्यामध्ये फक्त हा डज नॉट इन्सर्ट केला. त्यानंतर या दोघांची तुम्ही आदला बदल केली आणि तो नॉट काढून टाकला की व्हर्बल क्वेश्चन होईल. डज राम ईट अ मँगो, राम आंबा खातो का. आणि यालाच तुम्ही डब्ल्यू शब्द जर जोडला. वाय डज राम ईट अ मँगो, राम आंबा का खातो. तर असे 4 प्रकारे आपल्याला एकच सेंटेन्स आहे ते लिहिता येईल. प्रॅक्टिस करायची आहे. प्रत्येक टेन्स शिकल्यानंतर तुम्ही हे 4ही प्रकारे आपल्याला लिहिता येईल का. म्हणजे एका काळाचे 4 प्रकार करायला लागतील तुम्हाला. असे 12चे 12 48 टाईप मध्ये एखादं सेंटेन्स आहे ते तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. हा झाला पहिला आता सिंपल प्रेझेंट टेन्स. हा जरासा समजायला कठीण आहे कारण याच्यामध्ये रूल आहे. त्यानंतरचा मात्र पुढचे जे टेन्सेस आहेत ते सोपे आहेत एकदम. आणि सेकंड कंटिन्युअस टेन्स हा तुमच्या आवडीचा काळ असतो. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ, यालाच आपण प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स असंही म्हणतो. सेंटेन्स कन्स्ट्रक्शन सब्जेक्ट एम इज आर यापैकी एक, वर्ब प्लस आयएनजी म्हणजे V4 वापरायचं इथं आणि ऑब्जेक्ट. पाहता इथं क्रिया चालू असते. वर्तमान काळात कोणतीही घटना घडत असताना याचं वर्णन केलं जातं. समवन इज नॉकिंग ॲट द डोअर, कुणीतरी दरवाजावर टकटक करत आहे. टकटक करण्याची क्रिया चालू आहे. दे आर लुकिंग फॉर अ न्यू हाऊस, ते नवीन घराचा शोध घेत आहेत. ऑल द ट्रेन्स आर अरायव्हिंग लेट, सगळ्या गाड्या उशिरा येत आहेत. सी इज थिंकिंग हार्ड ऑन दिस इश्यू, कुणाल इज हॅव्हिंग हिज डिनर, कुणाल त्याचे जेवण घेत आहे. जेवण अंघोळ हे घेताना आपण हॅव हे क्रियापद वापरतो, टेक वापरायचं नाही. निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये फक्त हा जो एम इज आर आहे त्याच्या पुढे नॉट ठेवला की निगेटिव्ह सेंटेन्स होतं. इजच्या पुढे इथं काय नॉट इन्सर्ट केलेलं आहे. किती सोपं आहे पहा. सिंपल प्रेझेंट मध्ये आपल्याला डू डज निवडावं लागत होतं, इथं तसं करता येत नाही. डायरेक्ट जे टू बीचं रूप आहे त्याच्या पुढे नॉट वापरायचं. द विंड इज नॉट ब्लोईंग हार्ड, वारा जोराने वाहत नाहीये. दे आर नॉट प्लेइंग फास्ट, ते वेगाने खेळत नाहीयेत. आय एम नॉट ब्लेमिंग यू, we are not participating in that program. The students are not attending the online lectures. हा झाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. असर्टिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह पाहिजे. आता 2 राहिली, व्हर्बल अँड डब्ल्यूएच क्वेश्चन. व्हर्बल मध्ये पाहता फक्त या दोघांची अदलाबदल केलेली आहे. हे जे दोघं जर असे सरळ केले आपण तर मागची कन्स्ट्रक्शन चालू होईल. आय एम टीचिंग इंग्लिश ग्रामर, त्याच्याऐवजी एम आय टीचिंग इंग्लिश ग्रामर, हे झालं व्हर्बल क्वेश्चन. इज प्रशांत ड्रायव्हिंग अ न्यू कार, आर दे स्पीकिंग ऑन द पॉलिटिक्स, ते पॉलिटिक्सवर बोलत आहेत का. या सगळ्यांचा अर्थ घेताना शेवटी काय येतं, मराठीमध्ये शेवटी काय येतं. आर द बर्ड्स विविंग देअर नेस्ट, पक्षी त्यांची घरटी बांधत आहेत का, त्यांची क्रिया चालू आहे का. इज सी एन्जॉईंग द न्यू जॉब, पाहिजे झाले व्हर्बल, याला डब्ल्यूएच जोडला की झाले डब्ल्यूएच क्वेश्चन. वाय आर यू आर्ग्युइंग विथ हर, तू तिच्याशी का वाद घालत आहेस. वेन आर यू कम्प्लिटिंग युअर वर्क, तू तुझं काम केव्हा पूर्ण करणार आहेस करत आहेस.
वेअर इज ही बिल्डिंग हिज न्यू हाऊस, तो त्याचं घर कुठे बांधत आहे. व्हॉट आर यू डुईंग नाऊ, तू आता काय करत आहेस. हाऊ इज द चीफ मिनिस्टर हँडलिंग द सिच्युएशन, मुख्यमंत्री ही परिस्थिती कशी हाताळत आहेत. इथं पाहतोय आपण सेकंड हा जो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे, यामध्ये प्रेझेंट टेन्स मध्ये घटना घडत असते किंवा अपूर्ण असते. आता प्रेझेंट टेन्स मध्ये एखादी घटना कंप्लीट झाली, जस्ट एखादी जी काही घटना असेल ती कंप्लीट झालेली असेल तर प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर केला जातो. याची सेंटेन्स कन्स्ट्रक्शन कशी आहे पहा. सब्जेक्ट, इथं हा दे सब्जेक्ट आहे, त्यानंतर हॅव किंवा हॅव आलेले त्याच्या पुढं पास्ट पार्टिसिपल पीपी वापरायचं, सेव्ड हे पास्ट पार्टिसिपल आहे आणि ऑब्जेक्ट प्लस इतर काय असेल ते मेनी पीपल फ्रॉम करोना. या पद्धतीने जर गेलो आपण, दे हॅव सेव्ड मेनी पीपल फ्रॉम करोना, त्यांनी करोनापासून अनेक लोकांना वाचवलेलं आहे. म्हणजे क्रिया जस्ट कंप्लीट झालेली आहे, त्याचा इम्पॅक्ट अजून आहे, म्हणून इथं हॅव प्लस पीपी वापरलेलं आहे. सगळीकडे पहा, सब्जेक्ट हॅव हॅज, त्यानंतर पीपी आणि ऑब्जेक्ट. आता हॅव आणि हॅज कधी वापरायचं, परत तो रूल येतो जेव्हा सब्जेक्ट आहे तो थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, म्हणजे ही, सी, इट आणि कोणतंही सिंग्युलर नाउन असेल. तर याच्या पुढे तुम्ही हॅज वापरायचंय, अदरवाईज इतर ठिकाणी तुम्ही हॅव वापरू शकता. पाहता इथं ऑल द गर्ल्स प्लुरल वापरले म्हणून हॅव वापरले. तर वी हॅव सर्च मेनी प्लेसेस इन कोकण, वी आल्यामुळे हॅव वापरले. समीर हॅज डायरेक्टेड द न्यू फिल्म, इथं हॅज चा वापर केलाय बिकॉज समीर इज थर्ड पर्सन सिंग्युलर. समीरने नवीन फिल्म डायरेक्ट केलेली आहे किंवा दिग्दर्शित केलेली आहे. नॉट वापरताना निगेटिव्ह मध्ये फक्त इथं मध्ये तुम्हाला नॉट इन्सर्ट करायचे. आय हॅव नॉट ऍक्सेप्टेड द चेंज इन माय विलेज, माझ्या गावातील बदल मी स्वीकारलेला नाही. दे हॅव नॉट सोल्ड देअर ओल्ड कार, त्यांनी त्यांची जुनी कार विकलेली नाही. हेमंत हॅज नॉट सोल्ड द राईस इन हिज फील्ड, वी हॅव नॉट ओबेड हिज ऑर्डर. ग्रॅनी हॅज नॉट टोल्ड अस अ सिंगल गोस्ट स्टोरी, आजीने आम्हाला एकही भूताची गोष्ट सांगितलेली नाही. आता हे झाले निगेटिव्ह सेंटेन्स, याच्यातले व्हर्बल आणि डब्ल्यूएच पाहू आता. व्हर्बल मध्ये हॅज ही टॉट इंग्लिश इकॉनॉमिक्स, इकॉनॉमिक्स, त्यांनी इकॉनॉमिक्स किंवा अर्थशास्त्र शिकवलेले आहे का. हॅव दे लेफ्ट देअर होमटाउन, त्यांनी त्यांचं मातृभूमी सोडलेली आहे का. हॅज पूजा अटेंडेड माय क्लास, हॅव यू रीड दिस नॉव्हेल, हॅव द पीपल कंप्लेन अबाउट दिस प्रॉब्लेम. या सगळ्यांची सुरुवात हॅव हॅजने होते. जिथं थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तिथं हॅजच वापरायचं. इथं जर हॅव वापरलं तर इंग्लिश मधली मोठी चूक आहे. डब्ल्यूएच क्वेश्चन, याला डब्ल्यूएच वर्ड जोडला की डब्ल्यूएच क्वेश्चन तयार होतो. वाय हॅज द गव्हर्नमेंट बिल्ड सच अ ह्यूज बिल्डिंग हिअर, शासनाने एवढी मोठी इमारत इथे का बांधलेली आहे. क्रिया घडलेली आहे, का घडलेली असं विचारले वाय नाही. वेन हॅज तेंडुलकर ब्रोकन द रेकॉर्ड ऑफ द सेंचुरीज इन टेस्ट क्रिकेट, वेअर हॅव यू फाउंड दॅट लेटर, व्हॉट हॅव दे लर्न फ्रॉम धिस इन्सिडेंट, हाऊ हॅव दे सेलिब्रेटेड द गणेश फेस्टिवल, त्यांनी गणेशोत्सव कसा साजरा केलेला आहे. हा झाला प्रेझेंट परफेक्ट टेन्स. नेक्स्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, याला मराठीमध्ये आपण चालू पूर्ण वर्तमान काळ म्हणतो. लक्षात घ्या, एखादी घटना पाठीमागून चालत आलेली असेल, ती आत्ताही घडत असेल आणि पुढे घटनेची शक्यता असेल, असं जर वर्तमान काळात होत असेल तर त्याची कन्स्ट्रक्शन या पद्धतीने असते. सब्जेक्ट हॅव हॅज, बीन वर्ब प्लस आयएनजी किंवा बिफोर, ऑब्जेक्ट प्लस ऑथर. सी हॅज बीन लर्निंग फ्रेंच फॉर 1 year, ती 2 वर्ष फ्रेंच शिकत आलेली आहे. इथं लक्षात घ्या, फॉर आणि सिनचा वापर या वाक्यांमध्ये केला जातो, या टेन्स मध्ये केला जातो. फॉर कधी वापरायचं, एकत्रित कालावधी दाखवण्यासाठी फॉर वापरतात. फॉर एक्झाम्पल, फॉर 2 days, फॉर 3 weeks, फॉर 5 years, अशा पद्धतीने.
आणि सिन्स एखाद्या डॉट टाइम पासून घटना पुढे असेल तर सिन्स वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल सिन्स मॉर्निंग, सिन्स मंडे, since 2005 etc. It has been raining all night. रात्रभर पाऊस पडत आलेला आहे. पुढं we have been staying with our grandparents for last 2 months. आम्ही गेली 2 महिने आमच्या आजी आजोबांबरोबर राहत आलेलो आहोत. आता 2 महिने राहत आलेलो आहोत म्हणजे पाठीमागे राहत होते, आताही राहत आहेत, पुढे राहण्याची शक्यता आहे. हे सगळं वर्तमान काळात घडतंय म्हणून प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पीपल हॅव बीन एक्सपेक्टिंग द गुड न्यूज सिन्स एप्रिल. एप्रिल महिन्यापासून लोक चांगल्या बातमीची वाट पाहत आहेत. निगेटिव्ह सेंटेन्सेस फक्त इथं नॉट इन्सर्ट केलं की ते झालं वाक्य निगेटिव्ह. वी हॅव नॉट बीन सेव्हिंग अवर एन्व्हायरमेंट. आपण आपलं पर्यावरण वाचवत आलेलो नाहीत असा त्याचा अर्थ होईल. दे हॅव नॉट बीन टेकिंग केअर ऑफ द नेचर. ते निसर्गाची काळजी घेत आलेले नाहीत. सीमा हॅज नॉट बीन लिव्हिंग विथ हर पॅरेंट फॉर लास्ट 2 years. गेले 2 वर्षापासून सीमा तिच्या आई वडिलांसोबत राहत आलेली नाही. लता हॅज नॉट बीन ऍक्सेप्टिंग द फिल्मफेअर अवॉर्ड सिन्स 1970. लता मंगेशकरांनी 1970 सालापासून फिल्मफेअर अवॉर्ड स्वीकारत आलेल्या नाहीत. ग्रॅनी हॅज नॉट बीन वॉचिंग इंग्लिश मूव्हीज. आजी इंग्रजी मूव्ही पाहत आलेली नाही. याच्यातले व्हर्बल क्वेश्चन फक्त पहिल्या दोघांच्या आदला बदल करायची आहे. ही हॅज बीन असं करण्याऐवजी हॅज ही बीन प्लेइंग क्रिकेट. तो क्रिकेट खेळत आलेला आहे का. तुम्हाला सांगितलं की व्हर्बल मध्ये शेवटी का येतं. हॅव दे बीन वेटिंग फॉर मी. ते माझी वाट पाहत आलेले आहेत का. हॅज द फार्मर बीन सोईंग द सीड्स इन द फील्ड. हॅव यू बीन वर्किंग इन दिस कंपनी. हॅव द पीपल बीन वोटिंग फॉर हिम. लोक त्याला मतदान करत आलेले आहेत का. डब्ल्यूएच क्वेश्चन वाय हॅज द टीचर बीन प्लॅनिंग फॉर ऑनलाईन स्टडी. शिक्षक ऑनलाईन स्टडीचं नियोजन का करत आलेले आहेत. वेन हॅज ही बीन फिनिशिंग हिज वर्क. तो त्याचं काम केव्हा संपत आलेला आहे. वेअर हॅव दे बीन कीपिंग द स्टोलन मनी. ते चोरलेले पैसे कोठे ठेवत आलेले आहेत. व्हॉट हॅव दे बीन डुईंग इन द लॉकडाऊन. लॉकडाऊन मध्ये ते काय करत आलेले आहेत. हाऊ हॅव दे बीन हेल्पिंग द पुअर अँड नीडी. ते गरीब आणि गरजूंना कशी मदत करत आलेले आहेत. हा झाला प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स मधले 4 सब प्रकार पाहिले. आता आपण पास्ट टेन्स कडे वळतोय म्हणून याला 4च्या पुढचा आकडा दिलेला आहे मी 5. सिंपल पास्ट टेन्स. सब्जेक्ट पास्ट टेन्स फॉर्म ऑफ द वर्ब ज्याला V2 म्हणतो आपण आणि ऑब्जेक्ट. याच्यामध्ये जसं वर्तमान काळामध्ये त ता ती येते तसं यामध्ये ल ला ली ली अशी बाराखडी येते शेवटी. ही रोट मेनी प्लेस. त्याने अनेक नाटके लिहिली. इथं शेवटी ली आलं पहा. दे प्लांटेड मेनी ट्रीज. त्यांनी अनेक झाडे लावली. सी फेड द बर्ड्स विथ सम ग्रेन्स. इथं कसलाही रूल नाही. कर्ता भूतकाळी रूप आणि कर्म या पद्धतीने सब्जेक्ट पास्ट टेन्स फॉर्म ऑफ द वर्ब अँड ऑब्जेक्ट असं लिहायचं सरळ आणि वाक्य करायची आहेत. मदर स्वेप्ट द गार्डन. शशांक ब्रॉट अ न्यू कार. शशांकने नवीन कार आणली. निगेटिव्ह मध्ये आता निगेटिव्ह मध्ये नॉट वापरायचं आहे. तुम्हाला माहिती आहे प्रेझेंट टेन्स मध्ये आपण डू नॉट डज नॉटचा वापर केलाय. इथं डिड नॉट सगळीकडे डिड नॉट. तो सब्जेक्ट आहे तो थर्ड पर्सन असू द्या नाही तर फर्स्ट सेकंड कसलाय असू द्या. डिड नॉट सगळीकडे वापरायचं. ही डिड नॉट लाईक माय आयडिया. त्याला माझी कल्पना आवडली नाही. मीना डिड नॉट क्लीन द बोर्ड. दे डिड नॉट ऍक्सेप्ट द चॅलेंज. द किंग डिड नॉट नोटीस द स्मॉल गर्ल. दे डिड नॉट ब्रेक प्रिव्हियस रेकॉर्ड. त्यांनी पूर्वीचं रेकॉर्ड तोडलं नाही. व्हर्बल क्वेश्चन्स. डिड आणि जो सब्जेक्ट आहे त्यांची आदला बदल केली की व्हर्बल क्वेश्चन तयार होईल. डिड ही प्ले क्रिकेट. तो क्रिकेट खेळला का. शेवटी का आलं पहा. डिड यू नो द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. तुला या प्रश्नाचं उत्तर ठाऊक होतं का. डिड किसन सो द सीड्स इन द फील्ड. किसनने शेतामध्ये बिया पेरल्या का अशा अर्थाने. डिड द कंपनी गिव्ह हिम पेमेंट. डिड ऑल द पीपल सपोर्ट हिम. याला डब्ल्यूएच जोडला की होणार आहे डब्ल्यूएच क्वेश्चन. व्हाय डिड द किंग पनिश हिम. राजाने त्याला शिक्षा का केली.
वेन डिड यू बाय दिस फ्लॅट, हा फ्लॅट तू केव्हा खरेदी केला. वेअर डिड यू फाइंड दिस डॉक्युमेंट, ही कागदपत्रे तुला कुठे मिळाली. व्हॉट डिड सी से अबाउट दिस आर्टिकल, हाऊ डिड दे हेल्प द सिनियर सिटीजन्स. सिक्स टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये एम इज आर वापरलं होतं. पास्ट मध्ये आता आपण वॉज वेअरचा वापर करतोय. सब्जेक्ट वॉज वेअर, वर्ब प्लस आयएनजी ऑब्जेक्ट. समवन वॉज नॉकिंग ॲट द डोअर, कुणीतरी दरवाजावर टकटक करत होतं. पहा तिथं आहे असं म्हणत होतो, इथं आपण होतं म्हणतोय. दे वेर लुकिंग फॉर न्यू हाऊस, ते नवीन घराच्या शोधात होते. प्रेझेंट टेन्स मध्ये हेच आपण ते नवीन घराच्या शोधात आहेत असं म्हणत होतो. ऑल द ट्रेन्स वेर अरायव्हिंग लेट, सी वॉज थिंकिंग हार्ड ऑन दिस इश्यू, राधा वॉज डान्सिंग इन द रेन, राधा पावसामध्ये नाचत होती. ही घटना काल चालू होती किंवा भूतकाळामध्ये चालू होती म्हणून असं लिहिलेलं आहे. त्यानंतर निगेटिव्ह मध्ये तुम्हाला माहिती आहे हा जो टू बीचं रूप आहे वॉच किंवा वेअर, त्याच्या पुढं नॉट वापरायचंय फक्त. द वाइंड वॉज नॉट ब्लोईंग हार्ड, दे वेर नॉट प्लेइंग फास्ट, आय वॉज नॉट ब्लेमिंग यू, मी तुला दोष देत नव्हतो. वी वेर नॉट पार्टिसिपेटिंग इन दॅट प्रोग्राम, द स्टुडंट्स वेर नॉट अटेंडिंग द ऑनलाईन लेक्चर. यामध्ये व्हर्बल क्वेश्चन पाहता. आय वॉज टीचिंग इंग्लिश ग्रामरचं वॉज आय टीचिंग इंग्लिश ग्रामर, पहिले दोन शब्द फक्त आदला बदल करायचे, टू बीच्या रूपाने सुरुवात करायची आहे. मी इंग्रजी ग्रामर शिकवत होतो का. वॉज प्रशांत ड्रायव्हिंग द न्यू कार, प्रशांत नवीन गाडी चालवत होता का. वेअर दे रायटिंग ऑन द पॉलिटिक्स, ते राजकारणाविषयी लिहित होते का. वेअर द बर्ड्स विविंग देअर नेस्ट, पक्षी घरटी विणत आलेली होती का. वॉज सी एन्जॉयिंग द न्यू जॉब. पुढे पाहता. वाय वेअर यू आर्गिंग विथ हर, तू तिच्याशी का वाद घालत होता. काल ही क्रिया चालू होती आणि ती का म्हणून वायने विचारलेले आहे. वेन वेअर यू कम्प्लिटिंग युअर वर्क, वेअर वॉज ही बिल्डिंग हिज न्यू हाऊस, व्हॉट वेअर यू डुईंग नाऊ, हाऊ वॉज द चीफ मिनिस्टर हँडलिंग द सिच्युएशन. पास्ट टेन्स पाहतोय, त्याच्यातला तिसरा म्हणजेच हा सातवा टेन्स आहे पास्ट परफेक्ट टेन्स. आपण पाहिलं प्रेझेंट परफेक्ट मध्ये हॅव हॅज आलं, आता फक्त हॅड आलं आणि बाकी कन्स्ट्रक्शन तशीच आहे. सब्जेक्ट हॅड, पीपी प्लस ऑब्जेक्ट. दे हॅड सेव्ड मेनी पीपल फ्रॉम करोना, त्यांनी अनेक लोकांना करोनापासून वाचवलं होतं. भूतकाळामध्ये क्रिया कंप्लीट झालेली आहे म्हणून हॅड सेव्ड असं वापरलंय. शी हॅड ड्रिव्हन द न्यू कार, तिने नवीन गाडी चालवली होती. क्रिया कंप्लीट झालेली आहे पहा भूतकाळामध्ये. ऑल द गर्ल्स हॅड कम्प्लिटेड देअर होमवर्क, वी हॅड सर्च मेनी प्लेसेस इन कोकण, आम्ही कोकणामध्ये अनेक गोष्टींचा शोध घेतला होता, अनेक ठिकाणांचा शोध घेतला होता. समीर हॅड डायरेक्टेड द न्यू फिल्म. निगेटिव्ह मध्ये फक्त हे जे टू बीचं रूप आहे हॅव हॅज हॅड, त्याच्या पुढे नॉट वापरायचंय. आय हॅड नॉट ऍक्सेप्टेड द चेंज इन माय विलेज, दे हॅड नॉट सोल्ड देअर ओल्ड कार. इथं हॅडच्या पुढे नेहमी पीपी येतं. लक्षात ठेवा हॅव हॅज हॅड यांच्या पुढे नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप येतं, पीपी किंवा V3 येतं. दे हॅड नॉट सोल्ड देअर ओल्ड कार, हेमंत हॅड नॉट सो द राईस इन हिज फील्ड, हेमंतने त्याच्या शेतात भात पेरलेला नव्हता. वी हॅड नॉट ओबेड हिज ऑर्डर, ग्रॅनी हॅड नॉट टोल्ड अस अ सिंगल घोस्ट स्टोरी. व्हर्बल क्वेश्चन. ही आणि हॅडच्या आदला बदल केल्यानंतर हॅड ही येतं. हॅड ही टॉट इकॉनॉमिक्स, त्याने अर्थशास्त्र शिकवले होते का. पहा व्हर्बल मध्ये का आलेलं आहे. हॅड दे लेफ्ट देअर होम टाउन, त्यांनी त्यांचं मातृभूमी सोडलेली आहे का. हॅड पूजा अटेंडेड माय क्लास, हॅड यू रीड दिस नॉवेल, तू ही नॉवेल वाचलेली होती का. हॅड द पीपल कंप्लेन अबाउट दिस प्रॉब्लेम. WH मध्ये फक्त WH जोडायचा. वाय हॅड द गव्हर्नमेंट बिल्ड सच अ ह्यूज बिल्डिंग हिअर, वेन हॅड तेंडुलकर ब्रोकन द रेकॉर्ड ऑफ सेंचुरीज इन टेस्ट क्रिकेट, तेंडुलकरने टेस्ट क्रिकेट मधल्या शतकांचा रेकॉर्ड केव्हा मोडलेलं होतं. वेअर हॅड यू फाउंड दॅट लेटर, व्हॉट हॅड दे लर्न फ्रॉम दिस इन्सिडेंट, ते या घटनेतून काय शिकलेले होते. हाऊ हॅड दे सेलिब्रेटेड द गणेश फेस्टिवल. पास्ट टेन्स मधला चौथा लास्ट म्हणजेच कितवा आठवा काळ हा
पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. भूतकाळामध्ये जर एखादी घटना घडत आलेली असेल, पाठीमागून घडत आलेली असेल, सध्याही घडत असेल आणि पुढे घडण्याची शक्यता असेल, तर अशी कन्स्ट्रक्शन वापरतो. सब्जेक्ट, हॅड बीन, वर्ब, V4 आणि ऑब्जेक्ट. सी हॅड बीन लर्निंग फ्रेंच फॉर 1 year. ती गेली 1 वर्ष फ्रेंच शिकत आलेली होती. आता भूतकाळामध्ये तिची शिकण्याची जी क्रिया आहे ती चालू होती, आताही चालू आहे आणि पुढेही चालू राहण्याची शक्यता आहे. वी हॅड बीन वर्किंग इन दिस कंपनी सिन्स 2005. 2005 सालापासून या कंपनीमध्ये आम्ही काम करत आलेलो होतो. इट हॅड बीन रेनिंग ऑल नाईट. सबंध रात्रभर पाऊस पडत आलेला होता. वी हॅड बीन स्टेइंग विथ अवर ग्रँडपॅरेंट फॉर लास्ट 2 months. पीपल हॅड बीन एक्सपेक्टिंग द गुड न्यूज सिन्स एप्रिल. निगेटिव्ह सेंटेन्सेस. फक्त हे जे हॅड आहे त्याच्या पुढं नॉट वापरायचं. वी हॅड नॉट बीन सेव्हिंग अवर एन्व्हायरमेंट. आपण आपल्या पर्यावरणाचं रक्षण करत आलेलो नव्हतो. दे हॅड नॉट बीन टेकिंग केअर ऑफ नेचर. ते निसर्गाची काळजी घेत आलेले नव्हते. सीमा हॅड नॉट बीन लिव्हिंग विथ हर पॅरेंट फॉर लास्ट 2 years. लता हॅड नॉट बीन एक्सेप्टिंग द फिल्मफेअर अवॉर्ड्स इन 1970. ग्रॅनी हॅड नॉट बीन वॉचिंग इंग्लिश मूव्हीज. आता याच्यातले व्हर्बल आणि WH. व्हर्बल क्वेश्चन. हॅड ही बीन प्लेइंग क्रिकेट. ते क्रिकेट खेळत आलेले होते का? हॅड दे बीन वेटिंग फॉर मी. ते माझी वाट पाहत आलेले होते का? हॅड द फार्मर बीन सोईंग द सीड्स इन द फील्ड. हॅड यू बीन वर्किंग इन दिस कंपनी. हॅड द पीपल बीन वोटिंग फॉर हिम. WH क्वेश्चन. फक्त WH जोडलेला येतं. वाय हॅड द टीचर बीन प्लॅनिंग फॉर द ऑनलाईन स्टडी. वेन हॅड ही बीन फिनिशिंग हिज वर्क. वेअर हॅड दे बीन कीपिंग द स्टोलन मनी. ते चोरलेले पैसे कोठे ठेवत आलेले होते. व्हॉट हॅड दे बीन डुईंग इन द लॉकडाऊन. ते लॉकडाऊन मध्ये काय करत आलेले होते. हाऊ हॅड दे बीन हेल्पिंग द पुअर अँड नीडी. ते गोरगरिबांना कशी मदत करत आलेले होते. इथं पास्ट टेन्स संपला. प्रेझेंटचे 4, पास्ट टेन्सचे 4 आणि 9-8 झाले आणि हा आता सिंपल फ्युचर सुरू झालाय. त्यातला पहिला म्हणजेच नवा काळ सिंपल फ्युचर टेन्स. सब्जेक्ट, शाल, विल, मेन वर्ब, ऑब्जेक्ट. इथं शाल कधी वापरायचं, विल कधी वापरायचं. आय किंवा वी. जर सब्जेक्ट असेल तर त्याच्या पुढे शाल वापरायचं. बाकी सर्व ठिकाणी विल वापरायचं. सीमा विल रीड न्यूजपेपर. सीमा वर्तमानपत्र वाचेल. दे विल प्लांट मेनी ट्रीज. ते अनेक झाडं लावतील. केशव विल फीड द स्पॅरो. केशव चिमणीला खाऊ घालेन. आय शाल स्वीप द यार्ड. मी अंगण झाडून घेईन. वी शाल सेव्ह दीज बर्ड्स. आपण या पक्ष्यांना वाचवू. आता या शाल विलच्या पुढे नॉट घातलं की निगेटिव्ह सेंटेन्सेस बनलेत. ही विल नॉट सपोर्ट मी. मीना विल नॉट क्लीन द बोर्ड. दे विल नॉट ऍक्सेप्ट द चॅलेंज. आय शाल नॉट विजिट मुंबई. वी शाल नॉट लिटर द गार्बेज. आम्ही कचरा इतस्ता फेकणार नाही. व्हर्बल क्वेश्चन. विल दे प्ले क्रिकेट ऑन एव्हरी संडे. ते दर रविवारी क्रिकेट खेळतील का? विल सी आन्सर each and every question. Shall we agree with our teacher? Will Raju work hard? Shall I make the same mistake again? मी पुन्हा तीच चूक करेन का? WH मध्ये WH जोडला त्याला की why will you refuse my offer? When will she recite the poem? ती कविता केव्हा पाठ करेल. Where will you keep my pen? तू माझा पेन कोठे ठेवशील. Where shall I do? What shall I do to improve my student? माझ्या विद्यार्थ्यांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी मी काय करू. हाऊ शाल वी कम्प्लीट द वर्क. आपण आपलं काम कसं पूर्ण करू. फ्युचर कंटिन्युअस. भविष्य काळामध्ये एखादी घटना चालू असेल किंवा अपूर्ण असेल तर या काळाचा वापर केला जातो. सब्जेक्ट शाल विल. इथं बी येतं पहा. आठवणीने लक्षात ठेवायचं. आणि वर प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. मी परत सांगतो. फ्युचर कंटिन्युअस मध्ये बी वापरावंच लागतं आपल्याला. समवन विल नॉकिंग ॲट द डोअर. कुणीतरी दरवाजा वाजवत असेल. दे विल बी लुकिंग फॉर अ न्यू हाऊस. ते नवीन घराचा शोध घेत असतील. ऑल द ट्रेन्स विल बी अरायव्हिंग लेट. सगळ्या रेल्वे उशिरा येत असतील. सी विल बी थिंकिंग हार्ड ऑन दिस इश्यू.
वी शाल बी हॅव्हिंग डिनर. आम्ही रात्रीचं जेवण घेत असू. द विंड विल नॉट. इथं आता निगेटिव्ह मध्ये फक्त हे शाल आणि विलच्या पुढे नॉट लिहायचंय. द विंड विल नॉट बी ब्लोईंग हार्ड. दे विल नॉट बी प्लेइंग फास्ट. ते वेगाने खेळत नसतील. आय शाल नॉट बी ब्लेमिंग यू. मी तुला दोष देत नसेल. वी शाल नॉट बी पार्टिसिपेटिंग इन दॅट प्रोग्राम. द स्टुडंट्स विल नॉट बी अटेंडिंग द ऑनलाईन लेक्चर. ऍसर्टिव्ह निगेटिव्ह झाले व्हर्बल आणि WH. इथं व्हर्बल दिलेत. शाल आय बी टीचिंग इंग्लिश ग्रामर. मी इंग्रजी ग्रामर शिकवत असेन का. क्रिया चालू असेल का. विल प्रशांत बी ड्रायव्हिंग द कार. न्यू कार. प्रशांत नवीन गाडी चालवत असेल का. विल दे बी स्पीकिंग ऑन द पॉलिटिक्स. विल द बर्ड्स बी विविंग देअर नेस्ट. शाल वी बी एन्जॉईंग द हॉलिडेज. वाय विल यू बी आर्ग्युइंग विथ हर. तू तिच्याशी का वाद घालत असशील. वेन विल यू बी कम्प्लिटिंग युअर वर्क. वेअर विल यू बी बिल्डिंग हिज हाऊस. पाहता वेअर विल ही बी बिल्डिंग हिज हाऊस. तो त्याचं नवीन घर कोठे बांधत असेल. व्हॉट विल यू बी डुईंग नाऊ. हाऊ विल द चीफ मिनिस्टर बी हँडलिंग द सिच्युएशन. मुख्यमंत्री ही परिस्थिती कशी हाताळत असतील. फ्युचर परफेक्ट टेन्स. परफेक्ट मध्ये तुम्हाला माहिती आहे हॅव आणि पीपी येतं. इथं तसंच आहे हॅव आणि पीपी आलेले. सब्जेक्ट शाल विल हॅव पीपी प्लस ऑब्जेक्ट. दे विल हॅव सेव्ड मेनी पीपल फ्रॉम करोना. त्यांनी अनेक लोकांना करोनापासून वाचवलेलं असेल. भविष्यकाळात ती घटना पूर्ण झालेली असेल या अर्थाने वापरले आपण. सी विल हॅव बॉट द न्यू कार. तिने नवीन गाडी विकत घेतलेली असेल. ऑल द गर्ल्स विल हॅव कम्प्लिटेड देअर होमवर्क. वी शाल हॅव सर्च मेनी प्लेसेस इन कोकण. समीर विल हॅव डायरेक्टेड द न्यू फिल्म. त्यानंतर निगेटिव्ह मध्ये फक्त नॉट घालायचंय. आय शाल नॉट हॅव ऍक्सेप्टेड द चेंज इन माय विलेज. दे विल नॉट हॅव सोल्ड देअर ओल्ड कार. हेमंत विल नॉट हॅव सोड द राईस इन हिज फील्ड. वी विल नॉट हॅव ओबेड हिज ऑर्डर. ग्रॅनी विल नॉट हॅव टोल्ड अस अ सिंगल घोस्ट स्टोरी. पाहता या सगळ्यांमध्ये सेंटेन्स कन्स्ट्रक्शन स्ट्रिक्टली फॉलो केलेली असते. आता हे लास्ट जर सेंटेन्स बघितलं आपण ग्रॅनी काय रे सब्जेक्ट आहे. त्यानंतर शाल विल पीकी काय वापरलं आपण विल. त्यानंतर निगेटिव्ह आहे म्हणून नॉट वापरलं. त्यानंतर हॅव. त्यानंतर पीपी आणि मग इथं ऑब्जेक्ट घेतलेले आपण. व्हर्बल क्वेश्चन. शाल विलची फक्त आदला बदल करायची आणि सब्जेक्टची. विल ही हॅव टॉट इकॉनॉमिक्स. त्याने इकॉनॉमिक्स शिकवलेले असेल का. विल दे हॅव लिव्ड देअर होम टाउन. विल पूजा हॅव अटेंडेड माय क्लास. शाल वी हॅव हेल्प हिम. शाल आय हॅव कंप्लेन अबाउट दिस प्रॉब्लेम. WH मध्ये फक्त W जोडायचा. वाय विल द गव्हर्नमेंट हॅव बिल्ड सच अ ह्यूज बिल्डिंग हिअर. शासनाने एवढी मोठी इमारत इथं का बांधलेली असेल. वेन विल तेंडुलकर हॅव ब्रोकन द रेकॉर्ड ऑफ द सेंचुरीज इन टेस्ट क्रिकेट. Where will you have found that letter? What will they have learned from this incident? How will they have celebrated the Ganesh festival? काय याचा अर्थ होईल. How will they have celebrated Ganesh festival? How म्हणजे काय कसा. त्यांनी गणेशोत्सव कसा साजरा केलेला असेल. लास्ट टेन्स फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि याच्यातल्या 4 कन्स्ट्रक्शन पाहिजे आहेत आपल्याला. ह्याची कन्स्ट्रक्शन सर्वात मोठी असते पहा. सब्जेक्ट शाल विल हॅव बीन वर्ब आयएनजी ऑब्जेक्ट. भविष्य काळामध्ये एखादी घटना पाठीमागून घडत आलेली असेल, सध्या घडत असेल, पुढे घडण्याची शक्यता असेल तर या काळाचा वापर केला जातो. इन जनरल आपण बोलताना अशी वाक्य फार कमी वेळा बोलत असतो पण बोलतो एवढं नक्की. सी विल हॅव बीन लर्निंग फ्रेंच फॉर 1 year. ती 1 वर्ष फ्रेंच शिकत आलेली असेल. वी शाल हॅव बीन वर्किंग इन दिस कंपनी सिन्स 2005. 2005 सालापासून आम्ही या कंपनीत काम करत आलेलो असू. आय शाल हॅव बीन टीचिंग मॅथमॅटिक्स. मी गणित शिकवत आलेलो असेल. वी शाल हॅव बीन स्टेइंग विथ अवर ग्रँडपॅरेंट फॉर लास्ट 2 months. पीपल विल हॅव बीन एक्सपेक्टिंग द गुड न्यूज सिन्स एप्रिल. निगेटिव्ह मध्ये फक्त नॉट घातलेले शाल विलच्या पुढं आणि तशीच वाक्य आपण इथं कंप्लीट केलेली आहेत. व्हर्बल मध्ये शाल विलची फक्त आदला बदल केली. विल ही हॅव बीन टीचिंग इकॉनॉमिक्स.
Will they have been leaving their hometown? Will Pooja have been attending my class? Shall we have been helping him? आपण त्याला मदत करत आलेलो असू का? Shall I have been complaining about this problem? WH मध्ये फक्त WH जोडायचे वरच्या व्हर्बलला म्हणजे WH होतील. Why will the government have been building such a huge building here? Why will she have been maintaining her health? तुम्हाला जर सांगितल्याचा अर्थ सांगा मला. Why will she have been maintaining her health? तिची प्रकृती का मेंटेन करत आलेली असेल? ती तिच्या प्रकृतीची का निगा राखत आलेली असेल? Where will you have been keeping your money? तू तुझे पैसे कोठे ठेवत आलेला असशील? What will they have been learning from this incident? How will they have been celebrating the Ganesh festival? So friends, 12 multiplied by 4, 48 construction. कोणते सेंटेन्स आहे ते आपल्याला 48 कन्स्ट्रक्शन मध्ये लिहिता आलं पाहिजे आणि ते तुम्हाला म्हणता पण आलं पाहिजे. एखादं सिंपल सेंटेन्स घ्या. फॉर एक्झाम्पल, सीता राइट्स अ लेटर. कसं कराल ते? मी एक उदाहरण म्हणून थोडंसं म्हणून दाखवेल तुम्हाला. सीता राइट्स अ लेटर. सीता डज नॉट राइट अ लेटर. डज सीता राइट अ लेटर? Why does Sita write a letter? त्यानंतर continuous tense. Sita is writing a letter. Sita is not writing a letter. Is Sita writing a letter? Why is Sita writing a letter? Perfect tense. Sita has written a letter. Sita has not written a letter. Has Sita written a letter? Why has Sita written a letter? त्यानंतर present perfect continuous tense. Sita has been writing a letter. Sita has not been writing a letter. Has Sita been writing a letter? Why has Sita been writing a letter? हा झाला प्रेझेंट टेन्स. म्हणजे बघा, मी ते प्रेझेंट टेन्सची जी प्रत्येकची वाक्य 4 प्रकारे म्हणून दाखवली. म्हणजे 16 वाक्य मी आता न अडकळता न चुकता म्हटलं. सिंपल पास्ट मध्ये ते सेंटेन्स कसं होईल? सीता रोट अ लेटर. सीता डिड नॉट राइट अ लेटर. डिड सीता राइट अ लेटर? वाय डिड सीता राइट अ लेटर? कंटिन्युअस टेन्स मध्ये सीता वॉज रायटिंग अ लेटर. Sita was not writing a letter. Was Sita writing a letter? Why was Sita writing a letter? Perfect tense. Sita had written a letter. Sita had not written a letter. Had Sita written a letter? Why had Sita written a letter? त्यानंतर फ्युचर टेन्स. या पद्धतीने तुम्हाला ही सगळी वाक्य धड 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 म्हणता आली पाहिजे. लक्षात आलं? आणि ती लिहिता पण आलेली पाहिजेत. एनिवे, I think you will understand all these tenses very well and write all these sentences in your book. Take one sentence and try the sentence in all such 48 construction. कोणतेही एक वाक्य घ्या आणि 48 काळात किंवा या प्रकारामध्ये तुम्ही चालवा. असं जर तुम्ही केलं, you are very strong hold on the tense. In next lecture, we will be learning how the questions are formed in SSC एक्झाम अबाउट द टेन्सेस. या टेन्सवर आधारित तुम्हाला SSC एक्झाम मध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतील आणि ते तुम्ही कसे सॉल्व्ह करायचे याविषयी आपण चर्चा करू. टिल देन, गुड बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे.